पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी त्यामुळे आता वाढलेल्या आहेत। अमित शहा यांच्यानंतर सुनील तटकरे पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी गेले, तर वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना काल राष्ट्रवादीचे नेते तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। मोदी तटकरे भेटीमुळे शरद पवारांचा पक्ष लवकरच एनडीएत येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालंय। गेल्या महिनाभरात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एनडीए नेत्यांची भेट घेतल्याची ही 7वी वेळ आहे। सर्वात आधी 14 जुलैला जयंत पाटील रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले होते। या भेटीच्या वेळेला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते अशी माहिती आहे। त्यानंतर 16 जुलैला जयंत पाटील उपमुख्यमंत्री शिंदेंना जाऊन भेटले होते। ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी त्यावेळी दिलं होतं। या दोन भेटी होत नाहीत तोच 22 जुलैला शरद पवार सुप्रिया सुळेंसह पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी गेले होते। संसदेतील मोदींच्या कक्षामध्ये ही भेट झाली। दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू असताना ही भेट झाल्यानं या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। या भेटीनंतरच दिल्लीमध्ये पार्थ पवार आणि पटेल यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। तर पुढे 27 जुलैला तटकरे आणि शहांची भेट झाली। योगायोग की राजकीय योग असा क्षण म्हणजे याच दिवशी सुप्रिया सुळे या देखील शहांना भेटल्या। सुप्रिया सुळेंसह खासदार बजरंग सोनवणेही या भेटीवेळी उपस्थित होते। त्यानंतर 28 जुलैला म्हणजे काल रात्री उशिरा तटकरे थेट मोदींच्या भेटीसाठी पोहोचले। या 7 भेटींमुळे पवारांची राष्ट्रवादी कधीही एनडीएमध्ये जाण्याची घोषणा करू शकते अशी चर्चा आहे। मात्र एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाही। विलीनीकरणाचा संबंध नाही असं पवारांनी काल एका वाक्यात उत्तर दिलंय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीचे नेते थेट बोलणं टाळत असले तरी एनडीएच्या नेत्यांसोबत होणाऱ्या या भेटीगाठींमुळे चर्चांना मात्र बळ मिळतंय। शरद पवारांनी अमित शहांना सांगितले की माझे खासदार डिलिमिटेशनसाठी मतदान करतील, ते करण्यासाठी मला माझा पक्ष परत हवाय। त्यांचा पूर्ण गट एकत्र हवाय, तर त्यांना त्याच्या बदल्यात 2 मंत्रिपद महाराष्ट्रात मिळणार आहे आणि 1 सुप्रिया सुळेंना मंत्रिपद हे दिल्लीत मिळणार आहे। इथपर्यंत सगळं झालेलं आहे। भाजप त्यांना एकत्र आणून मग एनडीएत विलीन करेल असं आत्ताचं चित्र आहे, कारण त्यांना खासदार हवेत आणि ते खासदार त्यांना या डिलिमिटेशन बिलच्या आधी हवेत। मोदी साहेब हे देशाचे नेते, देशाचे पंतप्रधान आहेत, तेव्हा त्यांच्याकडून निश्चित प्रकारे त्यांच्या विभागाकडे असेल किंवा राज्यासाठी काय त्यांना आणायचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, मोदी साहेब शेवटी आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना तो तेवढा अधिकार आहे मोदी साहेबांना, आणि अध्यक्ष म्हणून त्यांना पण तेवढा अधिकार आहे। आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती। रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही प्रश्नांच्या चर्चेसाठी पूर्वनियोजित बैठक होती आणि गुरुपौर्णिमा पण आहे। आदरणीय पवार साहेबांना फुलं देऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद सुद्धा घेतले आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली। कुठलीही राजकीय चर्चा झाली